आपका नाम बताइए। मेरा नाम बिस्मिल्लाह कासम शाह, मैं रहने वाला दवाड़ी का हूँ। खासदारकी का जो इलेक्शंस है और उस संबंध में आप क्या कहना चाहेंगे? अभी जो खासदारकी का इलेक्शन चल रहा, इस इलेक्शन के अंदर बीजेपी सरकार से हमारा बहुत बड़ा विरोध है। इसका कारण ये है, हम काश्तकार हैं और हमारे काश्तकारी का, हमारे खेती का जो माल निकलता है, ये गवर्नमेंट ब्लैकमेल से अदानी अंबानी ऐसे लोगों को जो है तो भेज देती है और हमारा माल मुफ्त में खरीदी करती है और हमारी जो है तो बहुत बड़ा आर्थिक परिस्थिति बिगड़ गई है। आज हम खेतकरी भीख के किनारे पे लगे, इसलिए हमको ये सरकार नहीं चाहिए। और आपकी जो मेन समस्या है यहाँ की, इस क्षेत्र की, वो बताइए। यहाँ दवाखाना नहीं है, रोड सही नहीं है और जो पब्लिक के लिए होना है वो सुविधा नहीं है। सिर्फ झूठे आश्वासन दिया करते, काम बाद में होता नहीं। दार का खेड्यापाड्यावरचे जे उडही कामं आहे, रोडचे जे कामं आहेत, हे एकदम सुरक्षित आणि चांगले व्हावा अशी आमची इच्छा आहे। बऱ्याच ठिकाणी आम्ही खेड्यावर जातो का फार रोड खराब आहेत, फार रोड असे रोड आहेत की तिथं आपले म्हणजे मोटरसायकलही चालू शकत नाही, असे रोड आहेत खेड्यापाड्यांवरती। त्याच्यानंतर गरीब दुबळ्यांचे, सर्व व्यापाऱ्यांचे काम, असे कामं एकदम चांगले व्हावा, सुरक्षित व्हावा ही आमची इच्छा आहे। व्यापारी क्षेत्राचं काय काय काम व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आम्हाला तर फार व्यापाराच्या विषयावर म्हटलं तर आमचे GST मध्ये फार आम्हाला त्रास होतो। GST भरावं लागत आहे, हे GST कमी करावं त्यांनी। त्याच्यानंतर बाकीचं मग काय ठीक आहे। नेमकं काय झालेलं आहे, 20 वर्षापासून कन्नड तालुका आणि औरंगाबाद जिल्हा मागं पडत चाललेला आहे। त्याचं कारण असं आहे की बा सत्ताधारी जो आमदार असो, खासदार असो, तो इथं लोकलला नाही आहे। जर विरोधात मतदान केलं तर वर केंद्रात सरकार आणि महाराष्ट्र सरकार दोन्ही एक पाहिजे। तो उमेदवार कोणी असो, भाजपचा असो, सेनेचा असो का कोणी असो, त्याच्यामुळे प्रगती होत नाही, तालुका असो किंवा जिल्हा असो। तर एक माझं वैयक्तिक मत आहे की बावर केंद्रात जसं सरकार आहे त्याचा लोकलचा माणूस जो आहे तो त्या सरकारशी निगडीत निवडून द्यायला पाहिजे, हे माझं मत झालं। समजा यांच्या सांगण्याप्रमाणे की बुवा जो केंद्रामध्ये जी सत्ता आहे, आज केंद्रात कोण आहे सत्ता आता काही संबंध नाही, इलेक्शन झाल्यानंतर ज्याची सत्ता येईल ते नंतर पुढे। आज संबंध काय, त्याच्याकरता जलील हात नंबर 1 राहील। वैसे आपके दो शब्द। देखो, हम शब्द तो बोलना नहीं चाहते, लेकिन शेतकरी की इतनी समस्या है कि ये साल को ये 5,000 रुपये कुंटल से कपास बिकी। क्या कुंटल से बिकी? 5,000 रुपये के, जबकि उसको खर्चा जो 10 रुपये तक आता। अब जब 5-6 हज़ार रुपये कपास बिकती, फिर नेता लोग क्या कर रहे थे? कोई उपेक्षण उठे नहीं, कोई मोर्चे नहीं निकले नहीं। नहीं तो पहले मोर्चे निकलते थे, उपेक्षण निकलते थे, टमाटे रोडों पर फेंके जा रहे। तो नेता कौन सा भी आओ, सबका माँ बाप होता जिले का। तो हमको नेता से राष्ट्र में जाना नहीं है, लेकिन हमारे शेतकरी की बहुत दशा है। रोडों की सुविधा नहीं, पीने के पानी। आज भी जो हमारा कन्नड़ है एक बस्ती के अंदर, तो 20 दिन को, कभी 20 दिन को पानी आया था, आज भी 10-15 दिन पानी आ रहा है। फिर ये लोग क्या कर रहे? ये लोग क्या कर रहे? इन्होंने जो तो एक बावड़ी 2 खोदना चाहिए, एक पाइपलाइन है, 2 पाइपलाइन करनी है, रोज का 3 दिन पानी पिलाना चाहिए पब्लिक को। तो हमारा जो है फिर बरसात के अंदर भी हमको लेने की सुविधा नहीं है। हमारे भाई किसान भाई जो है तो रात का जो है तो घी भरते, फिर साहब बिच्छू से इनको तकलीफ होती, और रात की लाइन आती, हमको रात के दिन लाइन देते, दिन की लाइन दो, जहाँ तुमको 8 दिन देना, हमको 6 दिन लाइन दो। हमारी ये समस्या है। रोजगारी बहुत सारी समस्या दूर हो सकती, यहाँ की तो छोड़ो जिले की हो सकती साहब। यहाँ इतना यानी घूमने का वो है, स्ट्रक्चर है कि जो पहाड़ी मुकाम है, मंदिर है, मस्जिद है, दरगाह है, बहुत सारी चीज़ें हैं, मगर इसको इतना डेवलप हो ही नहीं है जितना होना चाहिए था। महाबलेश्वर भी इसके सामने फेल है अगर इसको करे तो। यहाँ पर हाँ बैसमाल है, पहाड़ी इस्माल बैसमाल है, यहाँ पर सारी चीज़ें हैं। एक हमारे शायर, पाकिस्तानी शायर थे, उन्होंने लिखे थे, पहाड़ों की हंसी आगोश में ये नूर की दुनिया बसाई है यहाँ पर एक मोमिन ने इरफान की दुनिया। तो वो ये है वो यहाँ पर। हाँ, तो हाँ जो बहुत बड़ी गज़ल है वो, बताऊँगा मोहल्ला भाई। हाँ, सुदाम राठौड़। येणारा जो 2024चा जो मतदान आहे लोकसभेचा आणि खासदारकीचा,
आणि त्याबद्दल आणि तुमची प्रतिक्रिया काय आहे आणि या क्षेत्राची प्रगती आणि पुढं काय व्हावा त्याबद्दल एक. या क्षेत्राचीच काही प्रगती झालेली नाही साहेब अजून. हा, इथं काहीच नाही. इथं जातीवरच राजकारण चालू आहे. जातीचं समीकरण चालू आहे इथं वाद काय आहे, एम आता चित्र स्पष्ट झालेले. मराठा समाजाचं भुमरे साहेब आहे, इकडं आपले चंद्रकांतजी खैरे. तर हे करण्याला विकासचा काहीच नाही आहे. विकास म्हणजे शून्य. जे आहे ते रेग्युलर चालतं शासनामार्फत जे चालू आहे ते. पण असं काही कोणी MIDC आणलेलं नाही. एखाद मोठा काही प्रोजेक्ट नाही. इथं बंद पडलेले कारखाना त्या रोहित पवारनी घेतलं, त्याच्यावर विवाद चालूच आहे. तर भानगड काही इथं असं विकासाचं काही असं दिसत नाही. आणि खासदारकडून तर काहीच अपेक्षा नाही. मागं चंद्रकांत खैरे साहेब होते, ते जातीच्या याच्यावरच हिंदू मुसलमान म्हणून निवडून येत होते. आज बी जे आहे, आज MIM, मागच्या वेळेस बौद्ध समाजाने त्यांना मतदान केलं. यावेळेस त्यांच्याबरोबर नाही आहे तो समाज. मागच्या वेळेस त्या प्रकाश आंबेडकर साहेबांना त्यांनी त्या सोलापूरमध्ये मतदान केलं नाही. मी प्रदीप बोडखे, राहणार कन्नड. आपण बोललात तसं गेल्या 30 वर्षापासून आम्ही सगळे समस्या बघतोय की या जिल्ह्याचे 20 वर्ष आदरणीय खैरे साहेब हे खासदार होते, परंतु ते कधी एकदा निवडून गेल्यानंतर कधीही ग्रामीण भागात त्यांनी फिरून पाहिलं नाही. इकडच्या आमच्या ग्रामीण भागातल्या अनेक समस्या होत्या, रस्त्याच्या असतील, पाण्याच्या असतील, यावर कधी हे लोक एकदा निवडणूक झाली की त्यानंतर यांनी कधी मागं वळून पाहिलं नाही. असंच या आतापर्यंत होऊन गेलेलं आहे. परंतु आता हे महायुतीचं सरकार होतं, या महायुतीच्या सरकारमध्ये महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून असेल, केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल, आमचे केंद्राचे मंत्री आदरणीय डॉक्टर भागवतरावजी कराड साहेब यांच्या माध्यमातून या कन्नड तालुक्याच्या ग्रामीण रस्त्यांसाठी साधारणपणे 200 कोटी रुपये खर्च झाले आणि त्या रस्त्याचे कामं आजच्या घडीत प्रगतीपथावर आहेत, चालू आहेत. त्याचप्रमाणे गेल्या 15 वर्षापासून कन्नड शहराचा अतिशय दुर्गंधीयुक्त पाणी आम्ही कन्नड शहर पितोय, आजही तसंच पितोय. आणि हा 15 वर्षापासूनचा ही समस्या होती. या समस्येसाठी देखील या महायुती सरकारमधून माननीय डॉक्टर भागवतरावजी कराड साहेबांच्या माध्यमातून आज 50 कोटी रुपये या कन्नड शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी मिळालेले आहेत नव्यानं, आणि नव्यानं त्यातून फिल्टर तयार होणार आहेत. त्याचप्रमाणे कन्नड शहराच्या रस्त्यांसाठी माननीय कराड साहेबांच्या माध्यमातूनच आज 7 ते 8 कोटी रुपये या शहराला नव्यानं मंजूर झालेले आहेत. असे महायुतीच्या माध्यमातून अनेक विकासाच्या गंगा या आमच्या कन्नड तालुक्यामध्ये माननीय कराड साहेब आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आतापर्यंत इथं मागच्या 2 वर्षापासून या शहराला आणि तालुक्याला मिळालेले आहेत.